मोबाईल ॲडिक्शन. तुम्ही लहान मुलांना मोबाईल देता का? आजकालच्या पालक हे लहान मुलांना मोबाईल देण्यात खूप पुढे आहेत, पण त्याचे होणारे काही दुष्परिणाम या बऱ्याच पालकांना माहीत नाहीत. तर आपण आज आपल्या लहान मुलांना म्हणजे 1 ते 16 वयाच्या मुलांना मोबाईल का देऊ नये याबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. चला तर पाहूया व्हिडिओमध्ये. अशा प्रकारच्या माहितीचे व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी आणत असतो, तरी आपण आपला फॅमिली डॉक्टर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, इंस्टाग्रामवर फॉलो करा, फेसबुकवर फॉलो करा आणि आम्हाला सपोर्ट करा. चला तर पाहूया व्हिडिओमध्ये. मुलांच्या हातात मोबाईल देणे अनेक दुष्परिणामांना आमंत्रण देण्यासारखे आहे. याचे शारीरिक आणि मानसिक दोन्ही स्तरावर गंभीर परिणाम होऊ शकतात. शारीरिक दुष्परिणाम पाहू. डोळ्यांवर परिणाम होणे. मोबाईलच्या सततच्या वापरामुळे डोळ्यांवर ताण येतो, दृष्टी कमी होते. आमंत्रण देण्यासारखे आहे. याचे शारीरिक आणि मानसिक दोन्ही स्तरावर गंभीर परिणाम होऊ शकतात. शारीरिक दुष्परिणाम पाहू. डोळ्यांवर परिणाम होणे. मोबाईलच्या सततच्या वापरामुळे डोळ्यांवर ताण येतो, दृष्टी कमी होते. डोळे कोरडे होणे, डोळे दुखणे, अधिक अंधुक दिसणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात. काही अभ्यासानुसार मोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांचे डोळे वाकडे होणे म्हणजे स्क्विंट होण्याचा धोका हे असतो. झोपेच्या समस्या. रात्री उशिरापर्यंत मोबाईल वापरल्याने मुलांच्या झोपेच्या सवयी ह्या बिघडतात. त्यांना लवकर झोप लागत नाही आणि झोप पूर्ण न झाल्यामुळे दिवसभर चिडचिडेपणा आणि एकाग्रतेचा अभाव दिसून येतो. शारीरिक हालचालींचा अभाव. मोबाईलच्या व्यसनामुळे मुले मैदानी खेळ खेळणे किंवा इतर शारीरिक हालचाली करणे टाळतात. यामुळे लठ्ठपणा, स्नायू कमकुवत होणे आणि एकूणच शारीरिक विकासात अडथळे येऊ शकतात. TTT टेक्स्टिंग टेंडोनायटिस किंवा टीन टेंडोनायटिस. चुकीच्या स्थितीत बसून मोबाईल वापरल्याने बोटे, हात, पाय, मानेमध्ये वेदना होऊ शकतात. याला टीन टेंडोनायटिस असे म्हणतात. इतर शारीरिक समस्या. सतत एका स्थितीत बसून मोबाईल वापरल्याने मान किंवा खांद्यामध्ये वेदना तसेच मणक्याचे विकारही होऊ शकतात. मानसिक आणि भावनिक दुष्परिणाम. मानसिक आजार. स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे लहान मुलांना नैराश्य म्हणजेच डिप्रेशन, चिंता म्हणजेच एन्झायटी आणि इतर मानसिक आजार जळू शकतात. मुले हे एकलकोंडी होतात आणि बाहेरच्या जगाशी त्यांचा संपर्क तुटतो. चिडचिडेपणा आणि आक्रमकता. मोबाईल दिला नाही तर मुले आक्रमक होतात, चिडचिडे होतात आणि रागीट बनतात. त्यांना गोष्टी मनासारख्या न झाल्यास प्रचंड राग येतो. मानसिक आणि भावनिक विकास खुंटते. मोबाईलच्या अतिवापरामुळे मुले हे इतरांशी संवाद साधणे टाळतात. त्यामुळे त्यांचे सामाजिक कौशल्य विकसित होत नाहीत. त्यांना मित्र बनवण्यात आणि इतरांशी जुळवून घेण्यात अडचणी येतात. एकलकोंडेपणा. मोबाईलच्या विश्वात रमल्यामुळे मुले हे कुटुंबातील इतर सदस्य आणि मित्रांपासून दूर जातात. त्यामुळे त्यांचा एकटेपणा वाढतो. शिकण्यावर परिणाम. मोबाईलवरील गेम्स आणि व्हिडिओमुळे मुलांचे लक्ष हे विचलित होते. अभ्यासात त्यांची एकाग्रता कमी होते आणि शैक्षणिक कामगिरी नकारात्मक परिणाम होतात. महत्वाचं आहे आता आत्महत्येचे विचार आणि भ्रमात राहणे. काही अहवालानुसार ज्या मुलांना लहान वयात स्मार्टफोन देण्यात आले त्यांच्यात आत्महत्येचे विचार, इतरांबद्दल राग, वास्तवापासून दूर राहणे आणि भ्रमात राहणे अशा गोष्टी वाढलेल्या दिसून येतात. आता आपण सर्व पाहिलं, पण मोबाईलची सवय आपल्या मेंदूला का लागते याचा आपण आता आढावा घेऊ. मोबाईलचे व्यसन ॲडिक्शन का होते? मोबाईलचे व्यसन ॲडिक्शन ही एक वाढती समस्या आहे. यामागे अनेक मानसशास्त्रीय, सामाजिक आणि तंत्रज्ञानाशी संबंधित कारणे आहेत. मुख्य कारणे. तत्काळ समाधान, त्यालाच इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन म्हणतात. मोबाईलवर आपल्याला लगेच माहिती मिळते, मेसेजला रिप्लाय येतो किंवा मनोरंजक कंटेंट दिसतो.
हे तत्काळ समाधान आपल्या मेंदूतील डोपामाइन नावाचे रसायन सक्रिय करते, ज्यामुळे आपल्याला आनंद मिळते. वारंवार हा अनुभव मिळाल्याने मेंदूला त्याची सवय लागते आणि तो आणखी डोपामाइनची मागणी करतो, जे व्यसनाकडे घेऊन जाते. सामाजिक स्वीकृतीची भावना, सोशल व्हॅलिडेशन. सामाजिक स्वीकृतीची भावना, सोशल व्हॅलिडेशन. सोशल मीडियावर मिळणारे लाईक्स, कमेंट, फॉलोअर्स आपल्याला इतरांकडून स्वीकारले जात असल्याची भावना देतात. ही सामाजिक स्वीकृती आपल्याला मानसिक समाधान देते आणि म्हणूनच आपण सतत आपला फोन तपासत राहतो. फोमो, फिअर ऑफ मिसिंग आउट. आपण काहीतरी महत्त्वाचे गमावत आहोत अशी भीती, फिअर ऑफ मिसिंग आउट, अनेक लोकांना मोबाईल वापरण्यास प्रवृत्त करते. मित्र काय करत आहेत, जगात काय घडत आहे किंवा ट्रेंडिंग काय आहे हे जाणून घेण्यासाठी लोक सतत मोबाईल तपासतात, जे हळूहळू सवयीचे आणि नंतर व्यसनाचे रूप घेते. सोपी उपलब्धता आणि वापर, इझी ॲसेसिबिलिटी अँड युजेबिलिटी. मोबाईल फोन नेहमी आपल्याला सोबत असतो. तो वापरणे खूप सोपे आहे. वेगवेगळ्या ॲप्स आणि फंक्शन्समुळे आपण त्यात सहजपणे गुंतून जातो. तणाव आणि चिंता कमी करणे, स्ट्रेस अँड अँझायटी रिडक्शन. अनेक लोक तणाव, कंटाळा किंवा चिंता कमी करण्यासाठी मोबाईलचा वापर करतात. गेम खेळणे, सोशल मीडियावर स्क्रोल करणे किंवा व्हिडिओ पाहणे यामुळे तात्पुरते लक्ष विचलित होते आणि त्यांना आराम मिळतो. मात्र दीर्घकाळात हे उपाय समस्येचे निराकरण करत नाहीत, तर उलट व्यसनाला हातभार लावतात. उत्पादकता आणि माहितीची उपलब्धता, प्रोडक्टिव्हिटी आणि इन्फॉर्मेशन अवेलेबिलिटी. मोबाईल फोन आपल्याला अनेक कामामध्ये मदत करतो आणि माहितीचा मोठा स्रोत आहे. ईमेल तपासणे, बातम्या वाचणे, ऑनलाईन बँकिंग करणे यासारख्या आवश्यक कामासाठी आपण मोबाईल वापरतो, ज्यामुळे त्याचा वापर वाढतो. पण या गरजेच्या वापरासोबतच अनावश्यक वापर कधी कधी व्यसनात बदलतो हे लक्षात येत नाही. नोटिफिकेशन्स अँड अलर्ट. ॲप्सकडून येणारे सततचे नोटिफिकेशन आणि अलर्ट्स आपल्याला फोन तपासण्यासाठी प्रवृत्त करतात. यामुळे आपल्याला कामात व्यत्यय येतो आणि आपले लक्ष वारंवार विचलित होते. या सर्व कारणांमुळे मोबाईलला वापर कधी गरजेपुरता न राहता व्यसनात बदलतो हे अनेकांना कळत नाही. पालकांसाठी काही सूचना. लहान मुलांमधील मोबाईल ॲडिक्शन कमी करण्याचे उपाय पाहूया. आजकाल लहान मुलांमध्ये मोबाईल वापर खूप वाढला आहे आणि हे खरंच चिंतेची बाब आहे. मोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. हे ॲडिक्शन कमी करण्यासाठी काही प्रभावी उपाय पाहूया. पहिला आहे, वेळेची मर्यादा निश्चित करा. नियम बनवा. मुलांना दिवसातून किती वेळ मोबाईल वापरायला मिळेल हे स्पष्टपणे सांगा. उदाहरणार्थ, फक्त 1 तास किंवा जेवणानंतर अर्धा तास. वेळ सेट करा. मोबाईल वापरताना टायमर लावून द्या, जेणेकरून वेळ संपल्यावर मुलाला आपोआप कळेल. सातत्य ठेवा. एकदा नियम बनवल्यावर तो पाळणे महत्त्वाचे आहे. तुम्ही स्वतःही मोबाईल कमी वापर करून मुलांसमोर आदर्श ठेवा. 2. पर्यायी उपक्रम सुचवा. खेळ आणि मैदानी उपक्रम. मुलांना मैदानी खेळ खेळण्यासाठी प्रोत्साहित करा, जसे की क्रिकेट, फुटबॉल, सायकलिंग. कला आणि हस्तकला, चित्रकला, चिकटकाम, मातीकाम यासारख्या कलात्मक गोष्टींमध्ये त्यांना गुंतवा. वाचनाची सवय लावा. मुलांसोबत पुस्तके वाचा किंवा त्यांना त्यांच्या आवडीची पुस्तके वाचायला द्या. कौटुंबिक वेळ. एकत्र बसून गप्पा मारा, बोर्ड गेम्स खेळा किंवा एकत्र स्वयंपाक करा. तिसरा आहे, मोबाईल वापरण्याची जागा निश्चित करा. झोपण्याच्या आधी नाही, झोपण्यापूर्वी किमान 1 तास आधी मोबाईल बंद करायला लावा. जेवताना नाही, जेवताना मोबाईल वापर टाळा, जेणेकरून कुटुंबासोबत संवाद साधता येईल. ठराविक जागा. मोबाईल वापरण्यासाठी घरामध्ये ठराविक जागा निश्चित करा. उदाहरणार्थ, दिवाणखाना. मुलांच्या बेडरूम मध्ये मोबाईल देऊ नका.
4. संवाद महत्त्वाचा आहे. मोबाईलचे तोटे समजावून सांगा. मुलांना मोबाईलच्या अतिवापरामुळे डोळ्यांवर, अभ्यासावर आणि झोपेवर काय परिणाम होतो हे शांतपणे समजावून सांगा. त्यांचे म्हणणे ऐका. त्यांना मोबाईल का आवडतो, ते काय पाहतात किंवा खेळतात हे समजून घेण्याचा प्रयत्न करा. 5. पालकांनी आदर्श बना. स्वतःहून कमी वापर करा. मुले मोठ्यांचं अनुकरण करतात. तुम्ही स्वतः मोबाईल कमी वापरा तर मुलेही तेच शिकतील. ऑफलाईन व्हा. कधी कधी स्वतःही मोबाईल, टीव्ही पासून दूर राहून कुटुंबासोबत वेळ घालवा. 6. ॲपचा वापर करा. काही ॲप्स आहेत जे की स्क्रीन टाइम नियंत्रित करण्यास मदत करतात. अशा ॲप्सचा वापर तुम्ही तुमच्या फोनमध्ये करू शकता. शैक्षणिक ॲप. जर मोबाईल द्यायचा असेल तर त्यांना शैक्षणिक आणि ज्ञानवर्धक ॲप वापरण्यास सांगा. हे उपाय नियमित आणि संयमाने अंमलात आणल्यास मुलांमधील मोबाईल ॲडिक्शन नक्कीच कमी होऊ शकते. धन्यवाद.